मी आता तुम्हाला भरण करून दाखवणार आहे. तर साहित्य जिरं, मोहरी, शेंगदाणं, कढीपत्ता, चिरमुरे, बारीक मीठ, चटणी, हळद सगळं वगैरे घेतले. पहिल्यांदा काय काय टाकणार? आधी जिरं टाकतो, नंतर मोहरी, नंतर कढीपत्ता टाकणार, शेंगदाणा टाकतो, शेंगदाणा टाकले, जिरं टाकतो. जास्त सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट, आलं लसूणची पेस्ट. हे किती वेळ करायचं त्याला? जरा 5-10 मिनटं जरा तळून घ्यायचं. सगळं तळून घ्यायचं चांगलं. त्याचा वास यायला पाहिजे. वास यायला. चटणी जरा टाकायचं. हळद जरा घालतो. हळद घाल किती चटणी हळद जरा घालते. हळद, चटणी, जरा घालते. मीठ, चवीसाठी मीठ घालतो. आणि हे मिश्रण एक 10 मिनिटं त्याला चांगलं उकळून द्यायचं काय? जरा उकळून ते चिरमुऱ्यातून खालवर करतो. इकडं आपण चिरमुरे किती आहे? चिरमुरे पायलीभर घेतलेलं आहे. नाही झालं काय बघ. काय बस. तर हे मिश्रण आपण चिरमुऱ्यात टाकायचं आहे. एवढं आईन टाकलेलं आहे. ते व्यवस्थितपणे जरा असं फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित घ्यायचं. जेणेकरून हळद, मीठ त्याचबरोबर सगळा मसाला हे सगळं त्या चिरमुऱ्याला लागायला पाहिजे. आता हे भडंग तयार झालं काय? झालं काय? आता याला थोडं मुरू द्यायचं. ते काय झाकण ठेवायचं काय याला? असं मिक्स करून घ्यायचं. ते सगळा जो मसाला आहे त्याला असं मिक्स करायला लागते. आणि पावसाळ्यात खायला एक नंबर भडंग. कुरकुरीत असा कोल्हापुरी स्पेशल भडंग. बाकी तसंच ठेवायचं. मुरून दे जरा.
दे नाही कर मुरून दे जरा ते बस मुरते द्या अगं वेगळी